हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर तुम्ही कधी वाटाणा बटाट्याची भाजी अशी केलेली आहे का? अगदी बिना वाटणाची. झटपट अशी 5 मिनिटामध्ये कशी बनवायची आज मी तुम्हाला शेअर करते. तर इथे कढीपत्ता घेतला आहे फ्रेश, कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी कट करून आणि लसूण टेचून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण इथे गरम मसाला वापरणार आहोत. तर आता इथे मी सर्वात प्रथम एक कुकर तापायला ठेवला आहे. कुकरमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे. तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये फोडणी देणार आहोत. तर आता बघा, तेल मी इथे 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत. कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तेल चांगलं कडकडीत आपल्याला तापून द्यायचं आहे. कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता फ्रेश असा अगदी धुवून त्यामध्ये फोडणीला टाकणार आहोत. तर अगदी 5 मिनिटामध्ये झटपट अशी भाजी होते. वाटणाचीही गरज पडत नाही. अगदी बिना वाटणाची दाखवलेली आहे मी तुम्हाला. व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आता तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता मी टाकलेला आहे आणि जिरी आणि मोहरी हाफ टीस्पून टाकलेला आहे. तेलामध्ये छान ते तडका परतल्यानंतर आपण मसाले ॲड करणार आहोत. तर कधी पण भाज्या करताना फोडणी छान त्याला बसली की चव वेगळीच लागते. आता मी लसूण असा टेचून घेतलेला आहे. एक 4-5 पाकळ्या अशा लसणाच्या मी अशा टेचूनच टाकलेल्या आहेत. तर लसणाची चव खूप छान लागते भाजीला, तर थोडासा लसूण टेचून टाकायचा आहे. आता यामध्ये मी मसाले ॲड करत आहे. तर गरम मसाला हाफ टीस्पून टाकलेला आहे. त्याचबरोबर बेडगी मिरची कलरसाठी हाफ टीस्पून, लाल तिखट टाकलेला आहे 1 चमचा आणि हळद पावडर हाफ टीस्पून. बाकी काही टाकलेलं नाही आहे. मी एवढे मसाले टाकलेत आणि त्यानंतर तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे कापून. तर बऱ्याच वेळेला आपण काही वेळेला काय करतो की कोथिंबीर आपण वरतून टाकत असतो, तर मग तिची चव लागत नाही. त्यामुळे तुम्ही अर्धी कोथिंबीर तेलामध्ये फोडणीत टाका आणि अर्धी वरतून टाका. बघा, टेस्ट खूप छान लागते. तर आता हे वाटाणे आणि बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला होता, तो त्यामध्ये परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. असं परतल्याने तरी खूप छान येते आणि चवही भाजीला अप्रतिम लागते. तर आता हे वाटाणे आणि बटाटे आपण तेलामध्ये छान फ्राय केलेले आहेत. परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहोत. तर इथे मी आमच्या चौघांसाठी भाजी बनवत आहे. अगदी झटपट 5 मिनिटामध्ये होते. घाईच्या कामाला जर तुम्हाला करायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की करा. तर आता तुम्ही म्हणत असाल ही पावडर कसली आहे? तर मी डाळ आणि आपली चणा डाळ आणि आपले तांदूळ. तर तांदूळ आणि चणा डाळ हे एकत्र भाजायचं आणि मिक्सरला अशी पावडर करून ठेवायची. ऐनवेळी तुम्हाला जर अगदी घाईच्या कामाला पटकन भाजी करायची असेल तर वाटण्याचीही गरज पडत नाही. तर मी फक्त 2 चमचे घेतलेले आहेत. छोटे मीडियम साईजचे चमचे आहेत. तर मी ते थंड पाण्यामध्ये अगदी आपल्याला मिक्स करून त्यामध्ये टाकायचं आहे. वाटणाची गरज पडत नाही. लाल वाटणाच्या भाज्या आपण ज्या करतो बटाटा, वाटाणा, तर त्यासाठी अशा पद्धतीने जर केलं तर अगदी झटपट 5 मिनिटामध्ये भाजी होते. फक्त हे थंड पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं. जर तुम्ही डायरेक्ट पावडर टाकली तर त्याच्या गोळ्या होऊ शकतात आणि मग पुन्हा आपल्याला त्या गोळ्या मिक्स करून फोडाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही थंड पाण्यात पहिले मिक्स करायचं एका वाटीमध्ये, पेल्यामध्ये घेऊन आणि नंतर त्यामध्ये ॲड करायचं. तर आता मी 2 चमचे इथे दाण्याचा कूट टाकलेला आहे. फक्त 2 चमचे टाकायचं आहे आणि लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी कोथिंबीर बारीक कट केलेली अर्धी फोडणीत टाकली आणि अर्धी वरतून टाकलेली आहे. आता जेवढी भाजी करायची तेवढंच मी पाणी ॲड केलेलं आहे. अगदी कुकरला जास्त पाण्याची गरज पडत नाही. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये अगदी भाजी परफेक्ट होती. तर आता इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. म्हणजे जास्त घट्ट पण होत नाही आणि जास्त पातळ पण होत नाही. अगदी ग्रेव्ही अशी छान वाटाणा बटाट्याची भाजी झणझणीत अशी तयार होते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. बाकी काही मी टाकलेलं नाही आहे. अगदी झटपट केलेले आहे बघा. तर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर मग झाकण लावून अगदी 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्येच होते आहे. तर अगदी बिना वाटणाची अशी वाटाणा बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा. तर आता मी फक्त 2 ते 3च शिट्ट्या घेणार आहे, कारण कुकरच्या काही वेळेला पटकन शिट्ट्या होतात. त्यामुळे 3 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट भाजी होते.
तर अगदी 2 ते 5 मिनिटामध्ये भाजी तयार होते बघा. 3 शिट्ट्या झाल्या. मी गॅस ऑफ केलेला आहे. कुकर थंड झाल्यानंतर आपण बघूया भाजी कशी झाली आहे. वॉव! मस्त. स्मेल तर एवढा छान सुटलेला आहे. तर मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरलेला आहे इथे. तर आता तुम्ही वाटाणा बटाट्याची भाजी बघू शकताय. अगदी अप्रतिम झालेली आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त ग्रेव्ही नाही. अशी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व्ह करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.